खूप इच्छा होती की भाऊला शांताबाई करायला लावा. हं. तो साबळेला नाही असं नाही करता येत, शांताबाई कसं करायला लावणार. त्याचं नाही नाही ती शांताबाई करायला लावा ना. अहो काय आहे, त्याच्या बायकोचा फोर्स होता की बरं. भाऊला साडी घालून शांताबाई कर. ओके. अरे म्हटलं की नाही करता येत. तो माणूस बोलतो 17 ते 18 वेळा फोन केला त्यांनी, रात्री पण करायचा की भाऊला शांताबाई सांगावं. शेवटी त्यांनी आमदारांना फोन केला, त्यांना सांगा असं नाही करता येत. पटकन विसरणार नाहीत लोक की दिसलो की ते चला हवा उद्या असंच नाव घेणार. आणि तो तुमचा कार्यक्रम बघतो आम्ही, तो असं पण त्यांना हसताना हसायलाच पाहिजे. तर विनोद तोच असेल म्हणजे तर त्याचं रिपिटेशन होतं, पण कथा वेगळी असते. तुमची ती स्टोरीज कम्प्लीट वेगळी असते. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला कॅरेक्टर वेगळं करायचं असतं. म्हणजे जर रिपीट आता मला जर मिमिक्री करता आली असती तर ते एकच कॅरेक्टर मी करत बसलो असतो, पण डायलॉग चेंज असते. तुम्हाला हे करायचं ते शून्यापासून सुरुवात. तुम्ही ते विसरून जा. आणि खरंच आम्ही ते म्हणजे ते घेऊनच आलेलं नाही इथे. आम्हाला शून्यापासून करायचं आहे. नवीन ऑडियन्स आता कलर्स मराठीचे जेवढे आहेत ते लोक, ती ऑडियन्स पण आम्हाला जवळ करायचे आहेत. त्यांना हा कार्यक्रम कसा आवडेल आणि ते कसे आपल्या टी व्ही सेट समोर बसतील दर शनिवार रविवार, ह्याची पण काळजी आहे. आणि हे हळूहळू पसरून जाईल आणि मला वाटतं की खूप मोठं वटवृक्ष होणार आहे, अशी मला तरी खात्री आहे. हा मंच तुम्हाला जे पूर्वी पाहत होतात ते देणारच आहे. आणि नवीन सुद्धा काही काही आयटम आलेले आहेत. म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर तुमचं डोळ्यात अंजन घालणारं असं एक तुम्हाला स्किट दिसणार आहे. आणि कारण आत्ता आम्ही जेव्हा केलं, जेव्हा मतदानाचं स्किट केलं, ते एवढं लोकांना प्रचंड आवडलं की ते म्हणाले, म्हणजे सामान्य प्रेक्षकातली ही कमेंट आहे की बाबा असं हवं आहे, हे पाहिजे आम्हाला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके जे विनोदवीर आहे तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहेत. मी कुणाबद्दल बोलते तर आपण कॅमेरा पॅन केल्यावर तुम्हाला कळेल की भाऊ कदम आपल्यासोबत नमस्कार. कसे आहात. आणि खरं तर आम्ही तुमच्या या नव्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेटवर आलोय आणि तुमची रिहर्सल पण आम्ही तिथून बसून बघत होतो आणि आम्ही लोटपोट झालो अक्षरशः. पण तुम्ही चला हवा येऊ द्या नंतर हा कार्यक्रम हो. एक एक इमोशनल कनेक्ट होता, कुटुंब होतं त्या कार्यक्रमामध्ये. निलेश साबळे तर आहेच, त्यामुळे ती आठवण आहे. सोबत घेऊन आलाय तुम्ही हो, इथे. हो, हो. या कार्यक्रमात कसं एन्जॉय करताय? नाही, लोकांची अजून कनेक्टिव्हिटी तुटली नाहीये, आमच्याबरोबरच आहे. फक्त त्यांना कळलंय की हा बंद झालाय कार्यक्रम म्हणून. पण जुने एपिसोड आहेत, काय काय चालू आहेत ते पाहतायत लोक. आणि त्यांना हे पण कळलंय आता की नवीन कार्यक्रम कलर्स मराठीवर येतोय की हसताय ना, हसायलाच पाहिजे. त्यामुळे परत आपल्याला दिसणार आहेत ते कुठे गेलेले नाही, आपल्या घरीच येणार आहेत परत. आम्ही सोमवार मंगळवार यायचो, आता आम्ही येतोय शनिवार रविवार. पण एक असतं ना की एका कार्यक्रमामध्ये आपण इतके वर्ष परफॉर्मन्स करत असतो, त्याला यश मिळालेलं असतं आणि या कार्यक्रमाची शून्यापासून सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही सगळे मातब्बर आहात, पण ती शून्यापासून सुरू करणं, कार्यक्रमाची सुरुवात करणं, अगदी हे कशा पद्धतीने ठरतं या कार्यक्रमाच्या बाबतीत? नाही, खरं तर आम्हाला तेच करायचं आहे, शून्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे असं नाही की 10 वर्ष आम्ही केलं, एक कार्यक्रम केला, त्याला खूप यश आलं आणि आता आपल्याला सगळं येतंय, असं नाहीच आहे. म्हणजे साबळे त्याच वेळी, इवन केदार सर पण आमचे म्हणाले की तुम्हाला हे करायचं ते शून्यापासून सुरुवात. तुम्ही ते विसरून जा. आणि खरंच आम्ही ते म्हणजे ते घेऊनच आलेलं नाही इथे. आम्हाला शून्यापासून करायचं आहे. नवीन ऑडियन्स आता कलर्स मराठीचे जेवढे आहेत ते लोक, ती ऑडियन्स पण आम्हाला जवळ करायचे आहेत. त्यांना हा कार्यक्रम कसा आवडेल आणि ते कसे आपल्या टी व्ही सेट समोर बसतील दर शनिवार रविवार, ह्याची पण काळजी आहे. आणि हे हळूहळू पसरून जाईल आणि मला वाटतं की खूप मोठं वटवृक्ष होणार आहे, अशी मला तरी खात्री आहे. पण भाऊंचे विविध अंदाज, विविध पैलू आणि विविध भूमिका आम्ही चला हवा येऊ द्याच्या मंचावर अनुभवल्या आणि आम्हाला मजा आली ते बघताना. आणि या मंचावर काय असणार आहे, भाऊचा नवा अंदाज असणार आहे, काय असणार आहे? नाही, खरं तर हा मंच तुम्हाला जे पूर्वी पाहत होतात ते देणारच आहे. आणि नवीन सुद्धा काही काही आयटम आलेले आहेत. म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर तुमचं डोळ्यात अंजन घालणारं असं एक तुम्हाला स्किट दिसणार आहे. आणि कारण आत्ता आम्ही जेव्हा केलं, जेव्हा मतदानाचं स्किट केलं, ते एवढं लोकांना प्रचंड आवडलं की ते म्हणाले, म्हणजे सामान्य प्रेक्षकातली ही कमेंट आहे की बाबा असं हवं आहे, हे पाहिजे आम्हाला. त्यामुळे असं कनेक्ट आम्ही असं सुद्धा होणार आहोत. काही सामाजिक विषय आहे, काही संस्था आहेत त्यांच्याबरोबर काही. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रील्स रील्स ज्या बनवतात ना इंस्टाग्रामवर, ती मंडळी सुद्धा इथे येणार आहेत. इन्फ्लुएन्सर्स. इन्फ्लुएन्सर्स ते येणार आहेत, ते त्यांचे स्किट दाखवले जाणार रील्स, आणि त्यांना प्राईज सुद्धा मिळणार आहे.
त्यामुळे ते असं सगळ्या घराघरात पसरणार आहे हळूहळू. पण तुम्ही इतके वर्ष चला हवे येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांशी कनेक्ट झालेला होता, त्यामुळे कुठेही गेलात की प्रेक्षक भाऊ कदमला त्या कार्यक्रमामुळे ओळख ओळखतात. एक होती. तर ती ओळख आता या नव्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणार आहे. पण ते कशा पद्धतीने असणार, कारण ती कायम आहे ओळख, ती तुमच्यासाठी कायम राहणार. नाही, पटकन विसरणार नाहीत लोक की दिसलो की ते चला हवा येऊ द्या असंच नाव घेणार. आणि तो तुमचा कार्यक्रम बघतो आम्ही, तो असं, पण त्यांना हसताना हसायलाच पाहिजे. विनोदामध्ये लिखाण असेल किंवा त्या किती वैविध्य करता येतंय, कारण तुम्ही त्याची सीमा पार केली आहे चला हवं योद्यामध्ये. आता काय नवीन द्यायचं हा प्रश्न आहे, आणि त्याच्यातून हे तुमच्यासाठी आणि सगळ्या टीमसाठी चॅलेंज असणार आहे. ते कशा पद्धतीने सामोरे जातात? नाही, काय होतं, विनोद तोच असेल म्हणजे तर त्याचं रिपिटेशन होतं, पण कथा वेगळी असते, तुमची ती स्टोरीज कम्प्लीट वेगळी असते. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला कॅरेक्टर वेगळं करायचं असतं. म्हणजे जर रिपीट, आता मला जर मिमिक्री करता आली असती तर ते एकच कॅरेक्टर मी करत बसलो असतो, पण डायलॉग चेंज असते. पण आता ह्याच्यात वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळतात, नवीन स्टोरी, जसे पाहुणे येतात तशी स्टोरी होते. आता जुनं फर्निचर केलं तर त्याच्यात तसं वेगळी स्टोरी आली, जे पात्र कधी केलं नव्हतं. बावडेकरांचं मी पात्र रंगवलं होतं, मी केलंच नव्हतं कधी, तेही करायला मिळालं. म्हणजे असे चॅलेंजेस असतात. गाणी म्हणायला मिळतात, कधी न गायलेली गाणी गायला लागतात. त्यामुळे थोडं त्या पद्धतीचं वेगळा प्रकार होतो आणि तो चॅलेंजिंग असतो आणि ते मजा येते करायला. शेवटचा प्रश्न असा की तुम्हाला प्रेक्षक अनेक प्रतिक्रिया देत असतात तुमच्या विविध कॅरेक्टरसाठी, तुमच्या कामासाठी. तुम्हाला सगळ्यात अशी इंटरेस्टिंग आणि फनी वाटलेली प्रतिक्रिया काय मिळाली, किंवा तो एखादा क्षण तुम्ही, मला वाटतं आधीच्या अनेक माझ्यासोबतच्या मुलाखतीमध्ये खूप इंटरेस्टिंग किस्से तुम्ही शेअर केले होते. आताच काही रिसेंट? हो, म्हणजे आता एकदा एक इव्हेंट होता आमचा करायचा, आणि तो एक आमदारांचा इव्हेंट होता, आणि त्यांचा एक माणूस होता, तर तो कॉन्टॅक्ट करत होता साबळेला, आणि त्याला खूप इच्छा होती की भाऊला शांताबाई करायला लावा. तो साबळेला, नाही असं नाही करता येत, शांताबाई कसं करायला लावणार. त्याचं नाही नाही, ती शांताबाई करायला लावा ना. काय, त्याच्या बायकोचा फोर्स होता की भाऊला साडी घालून शांताबाई करा. अरे म्हटलं की नाही करता येत. तो माणूस बोलतो 17 ते 18 वेळा फोन केला त्यांनी, रात्री पण करायचा की भाऊला शांताबाई सांगावं. शेवटी त्यांनी आमदारांना फोन केला, त्यांना सांगा असं नाही करतात, तेव्हा तो शांत झाला. म्हणजे बघा काय ती क्रेज जी असते ना शांताबाईची, ती खूप आहे. त्यामुळे तसा एक प्रसंग, म्हणजे नशीब मी तिथे गेल्यावर तो बायकोला घेऊन आला, आता नाचून तर. पण शांताबाई आम्हाला या मंचावर बघायला मिळणार? नक्की मिळेल ना, म्हणजे ती तिची वेळ येईल तेव्हा नक्की बघायला मिळेल. खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटलं तुमच्याशी. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.